11 वर्षापासून रखडलेला नायगाव पदचारी पूल मार्गी भूसंपादनासाठी 5 कोटींची तरतूद. नायगाव सोपारा खाडीवरील गेल्या तब्बल 11 वर्षापासून रखडलेल्या पदचारी पुलाच्या कामाला अखेर गती मिळाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुलाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला असून राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नायगाव पूर्व भागातील हजारो नागरिकांना नायगाव रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी नायगाव सोपारा खाडीवर पदचारी पूल उभारण्यात आला होता. मात्र कालांतराने हा पूल धोकादायक बनल्याने त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम 2014 साली हाती घेण्यात आले. त्यानुसार सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र कामाला सुरुवात झाल्यानंतर केवळ एका बाजूच्या उतार मार्गाचे बांधकाम पूर्ण करून पूल खुला करण्यात आला. दुसऱ्या बाजूच्या उतार मार्गाचे काम सुरू असतानाच खाडीतील दलदलीच्या जमिनीमुळे डिसेंबर 2020 मध्ये पुलाचा एक भाग खचला. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा पुलाचे सर्वेक्षण केले. दरम्यान नायगाव परिसराची वाढती लोकसंख्या आणि रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा पूल अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी हा प्रश्न शासन दरबारी लावून धरत सातत्याने पाठपुरावा सुरू केला. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन पुलासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्याच्या नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात भूसंपादन प्रक्रियेसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी दिली. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नायगाव सोपारा खाडीवरील या रखडलेल्या पदचारी पुलाचे काम पुन्हा सुरू होणार असून नायगाव पूर्व भागातील हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.